तर यंदाच्या वर्षी आपल्या दगडूशेठ गणपतीचं डेकोरेशन एवढं भारी आहे ना की त्याला बघून अक्षरशः डोळ्याचं पारणच फिटलं. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आपल्या लोगाव मध्ये आहे ना एबी वॉटर लाईनचं उद्घाटन होतं आणि तिथं प्रमुख उपस्थिती म्हणून मला आणि आधीला बोलावलं होतं. मग तिथं जाऊन सगळ्यात आधी तिथं उद्घाटन केलं आणि आपल्या परिवारातली भरपूर लोक भेटली, त्यांच्यासोबत फोटोशूट केलं. आपल्या परिवारातली लोक भेटलं, मला जो आनंद होता ना तो आनंद मी शब्दात नाही सांगू शकत, कारण की आज मी जे पण आहे ते देवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने आहे. मग आपलं उद्घाटन उरकल्यावरती आहे ना आपण घाईत निघालो होतो बाप्पांच्या दर्शनाला, आणि ते कुठं तर पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीला. मी पुण्यात राहिला असल्यामुळे आहे ना माझा दगडूशेठ बाप्पांवरती लयच विश्वास आहे. आणि नुसता माझाच नाही तर अख्ख्या पुण्यातून आणि आपल्या अख्ख्या महाराष्ट्रातून अशी एक पण व्यक्ती नसन ज्यांचा या देवस्थानावरती विश्वास नाही. कारण की सगळ्यांची मान्यता आहे इथे येऊन बाप्पाकडे तुम्ही चांगल्या मनाने जी पण मागणी करता ती मागणी नक्कीच पूर्ण होती. आणि त्याच्याच बरोबर दरवर्षी तर बाप्पांचं डेकोरेशन एवढं भारी असतं ना की त्याला बघून डोळ्याचं पारणच फिटतं. आणि ह्या वर्षीची डेकोरेशन थीम काय माहितीये का? केरळचं पद्मनाथ स्वामी मंदिर. मग यंदाच्या वर्षी तुम्ही हा सेट बघायला येणार आहे का नाही ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगाच. त्याच्याच बरोबर तुम्ही कधी दगडूशेठ बाप्पांच्या दर्शनाला आलाय का किंवा येता का ते पण नक्की सांगा. आणि जाता तर तेवढं फॉलो करा की राव.